ऐका ना, आज 12 जून पु ल देशपांडे म्हणजेच भाई यांचा स्मृतिदिन. पुलंनी स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलताना खूप सुंदर शब्दात एक गोष्ट सांगितली. 8 नोव्हेंबर 1919 ज्याला न करत्याचा वार म्हणतात, अशा एका शनिवारी भर दुपारी 2:30 वाजता मुंबईच्या उकाड्यामध्ये गावदेवीतल्या कृपाळ हेमराज नावाच्या चाळीमध्ये मी एका खोलीत गुपचूप या जगात प्रवेश केला. उद्या समजा वर गेल्यानंतर ब्रह्मदेवाने मला विचारलं, वत्सा पुरुषोत्तमा, तुला हे भांडवल देऊन मी खाली पाठवलं, त्यातून तू लोकांना काय दिलंस ते मला कथन कर. तर मी त्या ब्रह्मदेवाला सांगेन की ब्रह्मदेवा, मी लोकांना काय दिलं ह्याचा मी कधीही हिशोब ठेवलेला नाहीये, पण लोकांनी मला जे काय दिलं ते मिळणं तुम्हा देवांच्या बापाच्या सुद्धा नशिबात नाहीये. लोकांनी मला त्यांच्या जवळची एक अनमोल वस्तू दिलीये, ती म्हणजे त्यांचं हास्य. ह्या माणसाने आम्हाला हसवलं. आणि खरंच पु ल यांनी आपल्याला काय दिलं तर दुःखात सुद्धा हसण्याची ताकद, साध्या माणसातलं असामान्य सौंदर्य पाहण्याची नजर, चाळीतल्या गल्लीतल्या आपल्या आजूबाजूंच्या माणसावर प्रेम करायला शिकवलं, मराठी भाषेवर जीवापाड प्रेम करायला शिकवलं, व्यक्ती आणि वल्लीमधून आपल्या आसपासच्या माणसांना नव्याने ओळख करून दिली, बटाट्याची चाळमधून साध्या आयुष्यातला आनंद दाखवला, संगीत ऐकण्याचा कान दिला. विनोद म्हणजे केवळ हसवणं नाही तर माणुसकी जपणं असतं हे शिकवलं. आपल्या टीव्हीवर जे दूरदर्शन लागायचं ना, त्याच्या सुरुवातीच्या काळातले पहिले निर्माते म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जग कितीही बदललं तरी माणूस पण जपायचं हे शिकवलं. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या आयुष्यातले असंख्य क्षण आनंदाने भरून टाकले. आज पु ल आपल्यात नाहीत, पण एखाद्या पुस्तकाचं पान उघडलं की, एखादा संवाद आठवला की, एखादा किस्सा कानावर पडला की चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. आणि तेव्हाच जाणवतं पु ल गेले नाहीत, ते आपल्या हसण्यात, आपल्या आठवणीत आणि आपल्या मराठी मनात आजही जिवंत आहेत. ह्या माणसाने आम्हाला हसवलं. यापेक्षा मोठं पुरस्कारपत्र कोणतं असू शकतं? आजही पु ल यांची कोणती ओळ, पुस्तक किंवा आठवण तुम्हाला हसवते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.